पद्धतीने त्याची पहिल्यांदा सॅम्पल टी टेस्ट घ्यायचे, त्यानंतर पेअर सॅम्पल टेस्ट आणि त्यानंतर वन वे एनोवा अशा पद्धतीने आपण 3 ते 4 आपण एक्सेल काय केलं होतं, कॉपी केल्या होत्या. पण त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला सॅम्पल टेस्टमध्ये आणि पेअर टेस्टमध्ये आपल्याला स्टॅक करण्याची गरज लागली नव्हती. पण जेव्हा आपण इंडिपेंडंट आणि वन वे करणं जेव्हा केलं तेव्हा आपण आपल्याला स्टॅक करण्याची गरज लागली आणि स्टॅक करून आपण कशा पद्धतीने आपण तो डेटा आपण मिळवू शकतो, त्याची सॅम्पल टेस्ट, क्यू प्लॉट, नॉर्मल टेस्ट आणि हायपोथेसिस आपल्याला कशा पद्धतीने 60 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त किंवा 0 असल्यानंतर आपल्याला रिपोर्ट कसा चेंज होतो हे सरांनी समजावून सांगितलं होतं. आणि त्या पद्धतीनेच मुळे सरांनी आपल्याला याचे इंटरप्रिटेशन म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा काही पद्धतीत योग्य पद्धतीने सांगितलं होतं. पण आजही पुन्हा त्याची आपली तासिका होणार आहे आणि कोणतं टूल कुठल्या ठिकाणी वापरायचं हे आज आपल्याला समजणार आहे. म्हणजे आपल्याला कालच्या तासिकेत लक्षात आलं होतं. धन्यवाद.